ओबीसीचे आरक्षण वाचविणे व ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळेतर्फे 1 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर मोर्चा धुळे शहरातील महात्मा फुले पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथपर्यंत काढून या संदर्भाचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे। त्यामुळे तमाम समाज बांधवांनी सदर मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन परिषदेचे धुळे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी केलं आहे। ओबीसीचे आरक्षण वाचविणे आणि ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्यात यावी यासाठी समस्त ओबीसीचे नेते नामदार छगन भुजबळ यांनी इतर सन्माननीय ओबीसी नेत्यांना सोबत घेऊन या लढ्याचं रणशिंग फुंकलंय। त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। सदर मोर्चात भावसार समाज बांधवांनीही सहभागी व्हावं यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळेतर्फे आंतरराष्ट्रीय भावसार महासभेचे डायरेक्टर व संयुक्त खानदेश भावसार समाज धुळे माजी अध्यक्ष राजेंद्र उर्फ राजू भावसार फेटेवाले यांनाही या संदर्भाचं पत्र देण्यात आलंय व भावसार समाज बांधवांनीही आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करून आरक्षण टिकवण्यासाठी सदर मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहनही राजू भावसार फेटेवाले यांनी केलंय। अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे जिल्ह्याच्या वतीनं दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी जो ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। तर या जिल्ह्याभरामध्ये ज्या ज्या ओबीसीच्या लहान मोठ्या अशा सर्व जाती असतील त्या जातीच्या प्रतिनिधीपर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहे की आपला देखील या मोर्चामध्ये सहभाग व्हावा, जेणेकरून आपण ओबीसी आरक्षणाचा लाभ घेतो। आणि म्हणून आज जे काही या ठिकाणी ओबीसी मध्ये अनेक जाती येऊ पाहत आहेत, तर आपलं मागणं एवढंच आहे, आपल्या कोणा जातीला विरोध नाही आणि किंवा कोणाला आरक्षण मिळू नये अशी ही भूमिका नाही। म्हणून आपले आरक्षण टिकवण्याच्या हिशोबाने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मग या प्रत्येक समाजापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न केला। तसंच भावसार समाजाचे सुप्रसिद्ध असे धुळे जिल्ह्यातील राजू भावसार फेटेवाले यांना देखील ओबीसीच्या वतीनं या मोर्चामध्ये त्यांच्या समाजाच्या वतीनं त्यांनी महाराष्ट्र लेवलवर अखिल भारतीय लेवलवर त्यांनी राजू भावसार यांनी काम केलेलं आहे। म्हणून या समता परिषदेच्या वतीनं आज त्यांना देखील आम्ही ते पत्र दिलेलं आहे की येणाऱ्या 1 तारखेच्या मोर्चाला भावसार समाजाच्या प्रतिनिधीच्या वतीनं आणि संबंध भावसार समाजाने सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन या ठिकाणी आम्ही करतो आणि 1 तारखेच्या मोर्चाला जास्तीत जास्त ओबीसी समाज हजर राहतील भावसार समाजाच्या वतीनं असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि आम्ही देखील त्यांना आमंत्रित केलेलं आहे। ज्या पद्धतीनं भावसार समाजाच्या आता प्रतिनिधींना आम्ही या ठिकाणी पत्र दिलं, अशा सर्वच समाजापर्यंत पोहोचलो आहे। बाकीच्यांकडे पोहोचणं शक्य झालं नसेल तर आज या चॅनलच्या माध्यमातून मी या ठिकाणी सर्व ओबीसी बांधवांना, सर्व ओबीसी संघटनांना, परिषदांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतो की आपण देखील आपापल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी एक ओबीसी म्हणून, ओबीसी बांधव म्हणून आणि ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी या लढ्यात आपण देखील सहभागी व्हावं असं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं आवाहन करतो। धन्यवाद।